समतानगर पोलिसांनी सावली नावाच्या या बारवर टाकलेल्या धाडीमध्ये 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं. मित्र हो, नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल बघा, काही वर्षापूर्वी डान्स बारनं महाराष्ट्रामध्ये प्रचंड धिंगाणा घातला होता, धुबाकूळ घातलेला होता. आणि याचा सगळ्यात म्हणजे या डान्स बारचा अधिकाधिक सर्वात जास्त प्रभाव मुंबईमध्ये होता. बघा, अशा डान्स बारमध्ये सगळे गैरप्रकार होत होते, अश्लीलतेचा नंगा नाच सुरू होता. महाराष्ट्रातील अनेकांनी आपल्या बापजातीची शेत जमीन विकून या डान्स बार मधील बारबालांच्यावर नोटांची उधळण केली होती आणि ती सुरूही होती. इथल्या अश्लील प्रकारातून अनेक तरुणांचं भविष्य, आयुष्य आणि भवितव्य बर्बाद होऊन गेलेलं होतं. संसाराची पुरती धुळधाण झालेली होती. आणि मग या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यावेळचे गृहमंत्री आबा पाटील यांनी अशा सगळ्या या गैरप्रकारावाल्या डान्स बारवर बंदी आणली. अगदी म्हणजे डान्स बार बंदीचा कायदाच त्यावेळेला केला गेला. गृहमंत्र्यांच्या या निर्णयानं महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. विरोध देखील होत होता अंबट शौकीनांचा. बारबालांनी तर आंदोलनं केली, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील हे प्रकरण पोहोचलं होतं ना. पाटील यांनी हा सगळा नंगानाच, अश्लील सगळा प्रकार बंद केला. पण कालांतरानं बघा, छुप्या मार्गानं, ऑर्केस्ट्राच्या नावानं हा अनैतिक अश्लील धंदा कुठं ना कुठं आढळूनच येत होता. डान्स बार हे नाव झाकलं गेलं हो, पण ऑर्केस्ट्रा असं नामकरण झालं. ऑर्केस्ट्राच्या नावाने अनेक बारमध्ये या प्रकारची सगळे जे म्हणजे खरं तर या ऑर्केस्ट्रासाठी नियम जे बनवण्यात आले होते त्या नियम अत्यंत कडक होते, पण प्रशासन, हप्तेबाजी सगळे नियम गुदमरून गेले. आणि आता पुन्हा हा विषय डान्स बारचा विधानसभेत गाजला. शिंदे गटाचे मंत्री आणि तेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच घरातून ही छमछम वाजत असल्याचा एक मोठा आणि तेवढाच खळबळजनक दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. या आरोपानं अवघं राजकारण हादरून गेलं. एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री आहेत योगेश कदम, गृहराज्यमंत्री हो, आणि त्यांचे वडील ते एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम. याच रामदास कदम यांच्या पत्नी आणि विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्याच नावानं मुंबईच्या कांदिवलीमध्ये एक बार चालतो. समतानगर पोलिसांनी सावली नावाच्या या बारवर टाकलेल्या धाडीमध्ये 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं. आणि मग या हे जे काही हा जो बार आहे याचं परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावानं आहे. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. म्हणजे असा हा सगळा धक्कादायक बॉम्ब अनिल परब यांनी फोडला हो. डान्स बारवर बंदी असताना हा बार कसा सुरू आहे याचा सवाल देखील त्यांनी केला. केवळ राजकारणच नाही मित्रांनो, अवघा महाराष्ट्र यामुळे हादरून गेला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आता दाखवली जाईल काय, असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला. काही नाही हो, सत्तेसाठी सगळे मजबूर झालेले आहेत. कोणी कोणाचा राजीनामा घेत नाही, उलट एकमेकांना झाकून ठेवण्याचा प्रयत्न मात्र मोठ्या नेटानं केला जातो, हे आपण पाहतो. फडणवीस म्हणाले, पुरावे दिले तर चौकशी करू आणि नंतर कारवाई करू. किती साधी गोष्ट आहे हो. सावली नावाचा बार चालवण्याची परवानगी कोणाला दिलेली आहे याची माहिती तर सरकारकडेच आहे. त्या बारवर धाड टाकणारे आणि कारवाई करणारे पोलीस तर फडणवीसांच्या गृह खात्याचे आहेत. मग अनिल परब यांच्याकडे पुरावा मागण्याची गरज तरी काय पडली फडणवीसांना? अवघ्या एका मिनिटामध्ये फडणवीस याची माहिती घेऊ शकतात. मग तरीही पुरावे द्या, चौकशी करू, तपासून कारवाई करू, या सगळ्या गोष्टी कशासाठी हो? फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा चेहरा बघा, आधीच शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या वर्तनानं काळवंडून गेलेला आहे आणि आता ही छमछम मंत्र्यांच्याच घरातून.
ते मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्याच गटाचे. आता बघा यातलं काय खरं काय खोटं हे महाराष्ट्र समोर येईल का? मित्रांनो, काय चाललंय हे नक्की? आपला महाराष्ट्र कुठं चाललाय आणि महाराष्ट्र चालवणारे मंत्री कुठं चाललेले आहेत या महाराष्ट्राला घेऊन? बघा बुवा, काय होणार आहे ह्या महाराष्ट्राचं तुम्ही सांगा मित्रांनो, विचार करा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.